हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कालच्या क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. मग त्याप्रमाणे क्लासिफिकेशन मध्ये हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन म्हणजे अजून थोडे काहीतरी प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर कालच्या क्लासमध्ये बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन अँड द टाइप ऑफ द स्केलेटन टू व्हिच द क्लोरीन ऑर द हॅलोजन इज अटॅच्ड. There are 6 types. One is haloalkanes, another is vinyl halide, one more is allylic halide, त्याच्यानंतर हॅलो अल्काइन्स, त्याच्यानंतर बेन्झिलिक हलाइड आणि हॅलो अल्केन्स असे आपण वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. तर त्यापैकी हॅलो अल्केन जे आहेत, हॅलो अल्केन्स आर आल्सो कॉल्ड एज अल्काइल हलाइड्स. हॅलो अल्केन्स आर आल्सो कॉल्ड एज अल्काइल हलाइड्स and the alkyl halides again classified into 3 types. The alkyl halide based on the position of the halogen atom. Based on the position of the halogen atom, alkyl halides are divided into 3 types. In that, one is primary, alkyl halide, त्यानंतर secondary alkyl halide आणि tertiary alkyl halide. Based on the type of the halogen atom attached to the carbon, the alkyl halides are divided into 3 types: primary, secondary and tertiary. आता हे प्रायमरी म्हणजे काय? तर प्रायमरी साठी आपण एक्झाम्पल बघूया. CH3, CH2, CH2, Cl. त्याला आपण म्हणतो N-propyl chloride. It is called as N-propyl chloride. हा काय आहे? N-propyl chloride आहे. मग क्लोरीन जिथे अटॅच आहे, क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन काय आहे? तर प्रायमरी आहे. तो कार्बन काय आहे? प्रायमरी आहे. ह्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे तर हा कार्बन काय आहे? प्रायमरी. हा कार्बन काय आहे? प्रायमरी. प्रायमरी कसं? तर दिस कार्बन इज अटॅच्ड टू, इट फॉर्म्स अ लिंक विथ ओनली वन कार्बन ॲटम. तो कार्बन एकाच कार्बन बरोबर लिंक्ड आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं? तर प्रायमरी असं म्हटलं जातं. Secondary carbon. This is called secondary carbon. And the chlorine is attached to the secondary carbon atom. The chlorine is attached to the secondary carbon atom. So it is called secondary alkyl halide. It is called secondary alkyl halide. आता या सेकंडरी अल्काइल हलाइड साठी अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. तो आहे निओपेंटिल ब्रोमाइड किंवा ह्याला आपण अजून एक एक्झाम्पल बघू शकतो. CH3, CH2, CH, CH. And here is the bromine. Here is the bromine. This is called secondary butyl bromide. This compound is named as secondary butyl bromide. And the bromine which is attached to the carbon is secondary. The bromine which is attached to the carbon is secondary. ज्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे, ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, तो कार्बन काय आहे? सेकंडरी कार्बन आहे. सेकंडरी कार्बन म्हणजे काय? तर द कार्बन विच इज अटॅच टू अदर कार्बन ॲटम्स. द कार्बन विच इज इन कनेक्शन विथ टू अदर कार्बन ॲटम्स इज कॉल्ड सेकंडरी कार्बन. सो ह्या दोन्ही एक्झाम्पल्स कशासाठी आहेत? सेकंडरी अल्काइल हलाइड साठी आहेत. सेकंडरी अल्काइल हलाइड म्हणजे काय? तर द अल्काइल हलाइड्स इन विच the halogen atom is attached to the secondary carbon. The halogen atom is attached to the secondary carbon. आणि प्रायमरी हलाइड म्हणजे काय? तर प्रायमरी अल्काइल हलाइड म्हणजे the halogen is attached to the primary carbon. आता आपण इथं तिसरा प्रकार बघूया. तो आहे टर्शरी अल्काइल हलाइड.
टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, तर द हॅलोजन इज अटॅच्ड टू, टर्शरी हॅलाइड म्हणजे काय, तर द हॅलोजन इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन, halogen is attached to a tertiary carbon. For that the example is CH3, C, CH3, CH3Br. CH3, C, CH3, CH3Br. ह्याला आपण काय म्हणणार, तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये ब्रोमीन इज अटॅच्ड टू द टर्शरी कार्बन atom. Bromine is attached to the tertiary carbon atom because this central carbon is in connection with, is in contact with three other carbon atoms. हा जो सेंट्रल कार्बन आहे, हा जो सेंट्रल कार्बन आहे, हा सेंट्रल कार्बन बाकी 3 कार्बन atoms बरोबर इंटरलिंक्ड आहे. सो म्हणून ह्या कार्बनला आपण काय म्हणणार, सेंट्रल कार्बनला काय म्हणणार, टर्शरी कार्बन असं म्हणणार. आणि ह्या टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, ह्या टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असं म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असं म्हटलं जातं. आता यासाठी अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर CH3, C, CH3, C2H5, Cl. हे काय आहे, तर टर्शरी पेंटिल क्लोराइड. हे काय आहे, टर्शरी पेंटिल क्लोराइड आहे. टर्शरी पेंटिल क्लोराइड काय आहे, हा पेंटेनचा चेन आहे, कारण ह्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम्स आहेत. तर मधला जो कार्बन आहे तो कार्बन टर्शरी आहे, कारण तो बाकीच्या 3 कार्बन बरोबर इंटरलिंक्ड आहे. आणि इथं हॅलोजन म्हणजे क्लोरीन अटॅच आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, टर्शरी पेंटिल क्लोराइड असं म्हटलं जातं. टर्शरी पेंटिल क्लोराइड म्हणजे काय, तर द हॅलोजन इज अटॅच्ड टू द कार्बन विच इज टर्शरी, विच इज टर्शरी. असे हे काय आहेत, तर 3 प्रकारचे अल्काहॅलाइड्स आहेत, म्हणजे हॅलो अल्केन्स आहेत. हॅलो अल्केन्स मध्ये किती प्रकार आहेत, तर बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द हॅलोजन विच इज अटॅच्ड टू द कार्बन and the skeleton of the carbon of the hydrocarbon. The alkahalides are divided into 3 types. Based on the type of the skeleton of the hydrocarbon, alkahalide is divided into 3 types. One is primary, another is secondary, and one more is tertiary. Primary म्हणजे काय, तर primary म्हणजे the halogen which is attached to the primary carbon atom is called primary alkahalide. Secondary alkahalide म्हणजे the halogen atom is attached to the secondary carbon is called secondary alkahalide. And tertiary म्हणजे काय, तर tertiary मध्ये halogen atom is attached to the tertiary carbon atom is called tertiary alkyl halide. अशा ही काय आहेत, तर हे आतापर्यंत हे सगळं काय आहे, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये आपण काय काय बघितलं, तर पहिल्यांदा बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन, बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन द हॅलोजन किंवा हॅलाइड्स आर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स किंवा हॅलाइड्स आर डिवायडेड इनटू डिफरंट टाइप्स. इन दॅट वन इज हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरेन, असे ही 4 प्रकार. त्याच्यानंतर बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन atoms attached to the compound or किंवा attached to the carbon atom are divided into 3 types: mono, di and trihalides. त्यानंतर मोनोहॅलाइड्सच्या क्लासिफिकेशन मध्ये मोनोहॅलाइड्स आर क्लासिफाइड बेस्ड ऑन द टाइप ऑफ द हायब्रिडायझेशन अँड द कार्बन स्केलेटन in a hydrocarbon. They are divided into haloalkanes. Haloalkanes are also called alkahalides. त्याच्यानंतर vinylic halide, allylic halide, benzylic halide. त्याचबरोबर अजून काय बघितलेलं आहे, हॅलो अल्काइन्स, ही सगळी काय आहेत, आणि हॅलो अरेन्स, ही सगळी काय आहेत, तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे किंवा मोनो हॅलाइड्सचे
क्लासिफिकेशन आहे. त्याचबरोबर अल्काइल हॅलाइड्स आर अगेन डिवायडेड इंटू 3 टाइप्स: प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड अँड टर्शरी अल्काइल हॅलाइड. आता ह्याच्यानंतर ह्या टॉपिक मधला नेक्स्ट कन्सेप्ट आणि महत्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे नॉमेनक्लेचर. द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा हॅलाइड्स. नॉमेनक्लेचर मध्ये पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे तर ह्या हॅलाइड्सचे कॉमन नेम कसे डिराइव्ह झालेले आहे. हाऊ टू डिराइव्ह, हाऊ टू गिव्ह द कॉमन नेम फॉर द कंपाउंड्स ऑफ द हॅलाइड्स. कॉमन नेम कसं दिलेलं आहे तर कॉमन नेम इज डिराइव्ड बाय the combination of alkyl and halogen, by the combination of alkyl group and halogen atom किंवा halogen group. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल CH3Br, फॉर एक्झाम्पल CH3Br, ह्या CH3Br चं कॉमन नेम काय तर ह्या CH3Br चं कॉमन नेम आहे मिथिल ब्रोमाइड. CH3Br चं कॉमन नेम काय येणार मिथिल ब्रोमाइड. The common name of this compound is methyl bromide. Methyl bromide is nothing but alkyl group. Methyl is nothing but alkyl group and bromine is nothing but a halogen atom. That is halide. Common name कसं तयार करायचं तर alkyl group is followed by, or the halogen group is followed by alkyl group. The halide is followed by the alkyl group. कुठलाही असू देतो, इथिल, मिथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, काही असू दे तर त्याच्या पुढं अल्काइल ग्रुपच्या पुढे आपल्याला हॅलाइड जोडायचा आहे. म्हणजे काय होतोय तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा कॉमन नेम तयार होतो. मग आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं आपल्याला तर IUPAC नॉमेनक्लेचर साठी काही रूल्स आहेत. We have to follow these rules to give the IUPAC name for the halides. पहिले रूल काय आहे, पहिले रूल काय सांगतोय आपल्याला, ऑलरेडी आपण 11वी मध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी जे रूल्स लागतात ते आपण बघितलेलं आहे. पण पर्टिक्युलरली आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी बघूया. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये फर्स्ट रूल सांगतोय तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, longest continuous chain is considered as parent chain. Longest continuous chain is considered as parent chain. ज्या चेन मध्ये स्टेट चेन असू दे किंवा ब्रँच चेन असू दे, जिथं कार्बन अटमची संख्या जास्त आहे त्या चेनला काय म्हणायचं आहे आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणायचं. आणि त्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला काय म्हणून कन्सिडर करायचं आहे पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करायचं. मग तो चेन स्ट्रेट असू शकतो, तो चेन कर्व्ड पण असू शकतो. लक्षात येते तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कॅन बी सिलेक्टेड ऍज अ पेरेंट चेन. आता फॉर एक्झाम्पल CH3, CH2, 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 CH3, Cl असं जर चेन आहे समजा, असं जर चेन आहे तर ह्या चेन मध्ये हा जो चेन आहे ह्याच्यामध्ये कार्बन अटमची संख्या जास्त आहे तर ह्याला काय म्हणून सिलेक्ट करणार पेरेंट चेन म्हणून सिलेक्ट करणार. आणि हा CH3 काय आहे दिस इज कन्सिडर्ड ऍज सबस्टिट्यूएंट.
दिस इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्युएंट. ह्याला आपण काय म्हणून कन्सिडर केलं, पेरेंट चेन म्हणून कन्सिडर केलं, आणि त्याला अटॅच असणारा जो मिथिल ग्रुप आहे त्याला काय म्हणून कन्सिडर केलं, सबस्टिट्युएंट असं कन्सिडर केलं, सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर केलं. सो फर्स्ट रूल काय सांगते, द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इज कन्सिडर्ड ॲज पेरेंट चेन. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इज कन्सिडर्ड ॲज पेरेंट चेन. आता दुसरा रूल काय सांगते बघूया. तर the second rule explains that the numbering of the compound. सेकंड रूल मध्ये काय सांगतोय, नंबरिंग कसं करायचं ते बघायचं आपल्याला. द नंबरिंग, the numbering can be starting from that end. The numbering can be starting from that end near to which halogen atom is attached. Near to which halogen atom is attached. नंबरिंग कुठल्या बाजूने सुरू करायचं आपल्याला, तर ज्या कार्बनच्या जवळ, जर समजा स्ट्रेट चेन असेल तर त्या कार्बनलाच तो हॅलोजन अटॅच असणार आहे. पण जर ब्रँच्ड असेल तर ज्या कार्बनच्या जवळच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बन पासून आपल्याला नंबरिंग करायचं आहे. त्या कार्बन पासून आपल्याला नंबरिंग करायचं. आता फॉर एक्झाम्पल, तर तो चेन स्ट्रेट पण असू शकतो आणि तो ब्रँच पण असू शकतो. आता स्ट्रेट चेन साठी एक्झाम्पल बघूया. तर CH3 CH2 CH2 Cl. इथे हॅलोजन अटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो अगदी हॅलोजनला लागूनच आहे. जर स्ट्रेट चेन असेल तर तिथं काय सांगतोय आपण, जर स्ट्रेट चेन असेल तर हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन. पण जर ब्रँचड असेल तर फॉर एक्झाम्पल CH3 CH Cl CH2 CH, असं जर चेन असेल तर इथे काय आहे, तर हॅलोजन इज अटॅच टू द कार्बन. मग ह्या कार्बन पासून आपण नंबरिंग करू शकत नाही, तर त्याच्या जवळच्या कार्बन पासून आपण नंबरिंग करू. त्याच्या जवळच्या कार्बन पासून आपण काय करणार, नंबरिंग करणार. म्हणून सेकंड रूल काय सांगते, तर नंबरिंग कॅन बी स्टार्टिंग फ्रॉम दॅट एंड नियर टू विच द हॅलोजन atom is attached. Near to which the halogen atom is attached. तर इथं काय आहे, तर ह्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणून ह्या कार्बनला आपण म्हणणार फर्स्ट कार्बन. 1 2 3 हे 3 कार्बनचे चेन आहे. आता इथं या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे तर ह्याला आपण 1 म्हणणार नाही, तर त्याच्या जवळच्या म्हणजे 1 2 3 4, म्हणजे इथं क्लोरीन इज अटॅच टू द सेकंड कार्बन, इथं क्लोरीन इज अटॅच टू द फर्स्ट कार्बन. हे काय आहे, क्लोरीन इज अटॅच टू द फर्स्ट कार्बन आणि इथं काय आहे, क्लोरीन इज अटॅच टू द सेकंड कार्बन. क्लोरीन इज अटॅच टू द सेकंड कार्बन. असं हे आपला सेकंड रूल सांगतो. आता थर्ड रूल काय सांगते, तर द थर्ड रूल, if more than if more than one halogen atom is attached, if more than one halogen atom is attached, then
डाय ट्राय टेट्रा are used as prefix. Are used as prefix. जर एकापेक्षा जास्त हॅलोजन आटम अटॅच असतील तर एकच असेल तर तिथं मोनो यूज करायची काही गरज नाहीये. पण एकापेक्षा जास्त जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला डाय ट्राय टेट्रा अशा प्रिफिक्सेस ना वापरायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल CH3 CH Cl CH Cl CH असा जर कंपाऊंड असेल तर इथं दोन क्लोरीनचे ॲटम्स आहेत म्हणून ह्या ठिकाणी आपण काय वापरणार डाय असं वापरणार. ह्या ठिकाणी आपण काय वापरणार डाय असं वापरणार. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर CHCl3 इथं काय आहे तर कार्बनला 3 क्लोरीन ॲटम्स अटॅच आहेत क्लोरोफॉर्म मध्ये. तर ह्याला आपण काय म्हणणार ट्राय असं वापर. ट्राय क्लोरो. त्याला काय म्हणणार ट्राय क्लोरो. सो डाय ट्राय टेट्रा असं आपण इथं काय करतोय की ऍज अ प्रिफिक्स म्हणून वापरतो. ऍज अ प्रिफिक्स म्हणून वापरतो. आता फोर्थ रूल काय सांगतो तर जर हॅलोजन ॲटम्स अटॅच असतील हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतर हॅलोजन ॲटम्स ही अटॅच असणारच. मग हॅलोजन ॲटम्स जे इथं अटॅच आहेत तर त्या हॅलोजन ॲटम्सना इन द फॉर्म ऑफ हॅलो we are used in the form of halo. So fourth rule explains that the halogen atoms attached to the carbon chain. The halogen atom attached to the carbon chain are considered as किंवा are written as chloro, bromo, iodo, etc. काय वापरणार आहोत जे काही हॅलोजन ॲटम कार्बन चेनला अटॅच असणार आहे त्याला आपण पूर्ण नावाने म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन असं यूज करत नाही तर त्याला आपण कसं यूज करणार क्लोरो ब्रोमो आयोडो असं आपण यूज करणार. त्यानंतर फिफ्थ रूल काय सांगतोय तर एकापेक्षा जास्त जर डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूएंट जर अटॅच असेल तर एकापेक्षा जास्त जर सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर द पोझिशन ऑफ द सबस्टिट्यूएंट the position of the substituent must be indicated by proper locant. Must be indicated by proper locant. म्हणजे काय जे काही सबस्टिट्यूएंट अटॅच असणार आहेत चेनला तर ऑलरेडी अकॉर्डिंग टू सेकंड रूल आपण नंबरिंग केलेलंच असतो. तर आता फॉर एक्झाम्पल CH3 CH CH3 CH Cl CH असा जर कंपाऊंड आहे समजा तर आता इथं काय आहे तर सबस्टिट्यूएंट अटॅच आहे किंवा ह्याला आपण दुसऱ्या रूलला एक्झाम्पल घेऊया. तर इथं सबस्टिट्यूएंट जे अटॅच आहे तो कुठे अटॅच आहे बघा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे तर सबस्टिट्यूएंट हे काय आहे तर तो हा CH3 राहू दे तर काय करूया आपण Cl घेऊया. तर नंबरिंग करणार नंबरिंग कुठनं करणार तर नंबरिंग ह्या बाजूने करणार. ओके फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं नंबरिंग करणार. तर क्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे दुसऱ्या कार्बनला. मिथिल ग्रुप कुठल्या कार्बनला अटॅच आहे तर तिसऱ्या कार्बनला. हा थर्ड पोझिशन आणि हा सेकंड पोझिशन. जो पोझिशनचा नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो लोकंट असं म्हणतो.
इथं पोझिशनचा जे नंबर आहे लक्षात येतं का, सबस्टिट्युएंटचा जो पोझिशन आहे, सबस्टिट्युएंटच्या पोझिशनला जे आपण नंबर वापरलाय त्या नंबरला काय म्हटलं जातं, लोकंट असं म्हटलं जातं. लोकंट म्हणजे काय, तर लोकंट म्हणजे कार्बन चेन मध्ये, हायड्रोकार्बनच्या चेन मध्ये जिथं सबस्टिट्युएंट अटॅच आहे, सबस्टिट्युएंट अटॅच असणारा जो पोझिशन आहे त्या पोझिशनच्या नंबरला काय म्हटलं जातं, लोकंट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, लोकंट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिक्स्थ रूल. सिक्स्थ रूल काय सांगते, जर एकापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट अटॅच असेल तर इफ मोर दॅन वन substituents are attached, if more than one substituents are attached to the carbon chain, if more than one substituents are attached to the carbon chain, they must be arranged. They must be arranged in alphabetical order. They must be arranged in alphabetical order. काय करणार आहोत, जर आपला लास्ट रूल काय सांगतोय, तर फिफ्थ रूल आपल्याला सांगतो, तर जर एकापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स अटॅच असतील तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. ते मस्ट बी अरेंज इन ए अल्फाबेटिकल ऑर्डर. ही सगळी 6 काय आहेत, आयपीएससी नेम्स किंवा आयपीएससी नॉमिनक्लेचर करण्यासाठी महत्वाचे रूल्स आहेत. हे सगळे काय आहेत, महत्वाचे रूल्स. तर आपण काय करूया, एक एक एक्झाम्पल बघत जाऊया. तर त्यापैकी एक एक्झाम्पल आपण बघूया. हे रूल सगळे लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, नॉमिनक्लेचर करायचं आहे. तर CH3Br त्याचं कॉमन नेम कसं येतं, मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड त्याचं कॉमन नेम कसं येतं, तर मिथिल ब्रोमाइड. आता ह्या मिथिल ब्रोमाइड आययुपीएसी नाव कसं येणार, तर ह्याचं आययुपीएसी नाव येणार ब्रोमो मिथेन. अल्केनचा नेम आहे तो आहे तसंच ठेवायचं, फक्त अल्केनच्या नावाच्या आधी काय जोडायचं आपल्याला, जे काही सबस्टिट्युएंट अटॅच असेल, हॅलोजन अटॅच असेल तर त्याला आपल्याला जोडायचं आहे. तर तो काय आहे, ब्रोमोमिथेन. तो काय आहे, ब्रोमोमिथेन. असंच इथं आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. CH3CH2Br त्याचं कॉमन नेम कसं येणार, इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. तर ह्याचं आययुपीएसी नाव कसं येणार, ब्रोमो इथेन. ब्रोमो इथेन असं ह्याचं आययुपीएसी नाव आहे. आता बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया. तर आज आपण इथंच थांबूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, डाऊट्स तुमचे क्लिअर करून घ्या.